तर मंडळी आज आमच्या गावामध्ये आहे खंडोबाची तळी भरणी. कशा प्रकारे कार्यक्रम असतो चला दाखवतो. पहिले तर आम्ही पोरापोरांनी भावकीतील प्रत्येक घरी जाऊन खंडोबाच्या नैवेद्यासाठी थोडे तांदूळ पीठ गोळा करून मंदिरात आणून एका जागी जमा केलं. मग भावकीतल्या महिला मंडळांनी नैवेद्यासाठी चुलीवरती मस्त भाकरी बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत इकडे पुरुष मंडळींनी भाज्या चिरून घेतल्या. मग भाऊनी त्याची मस्त भाजी बनवून घेतली. आम्ही लगेच नैवेद्य दाखवण्यासाठी चांदडीची पानं आणायला गेलो. तुमच्याकडे या पानांना काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. माघारी आलो तर भाजी भाकरी तयार होती नैवेद्य दाखवण्यासाठी. मग सगळी भावकी खंडोबांना नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात पोहोचली. आप्पांनी लगेच नैवेद्य काढायला सुरुवात केली. त्यांना एकत्र करून मध्ये एक पंक्ती पण लावली. मग खंडोबाची पूजा करून सगळी भावकी देवाला आडजोड आली. सगळ्यांच्या कपाळाला भांडारा लावून घेतला. मग मंत्र उच्चारासोबत देवाला नैवेद्य दाखवून घेतला. मग झाली आरतीला सुरुवात. सर्व मंदिर एकदम प्रसन्न झालं होतं. आरती झाली की दादानी सगळीकडे आरती फिरवली. मग नारळ फोडून दादानी सगळ्यांना प्रसाद वाटला. मग सगळ्या भावकीने एकत्र पंक्तीला बसून देवाचा नैवेद्य ग्रहण केला. खरंच सांगतो फक्त मिक्स भाषा होत्या, पण देवाचा नैवेद्य असल्यामुळे एवढी भारी चव होती ना, शब्दात ती व्यक्त करता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खंडोबाच्या नावानं चांग भलं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. येळकोट येळकोट आनंदाचा